अगर कोई इंसान 12 साल से ज्यादा किसी जमीन पे गुजर बसर कर ले तो उस जमीन से उसे तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल, पण तुम्ही दुसऱ्याच्या जमिनीचे मालक होऊ शकता, तेही ती जमीन तुमच्या नावावर नसताना. ही संकल्पना आहे ऍडव्हर्स पोजेशन. मर्यादा कायदा म्हणजेच लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार जर एखाद्या जमिनीवर तुम्ही 12 वर्षापेक्षा अधिक कब्जा ठेवला तर मूळ मालक त्याचा मालकी हक्क गमावतो. हे सरकारी जमिनीसाठी 30 वर्ष इतका आहे. पण हा कब्जा हक्क मिळवण्यासाठी काही सक्त अटींचे पालन तुम्ही केलं पाहिजे. जसं की तुमचं पोझिशन हे ओपन असायला हवं, तुमचं पोझिशन हे कंटिन्युअस असायला हवं, तुमचं पोझिशन हे हॉस्टाईल म्हणजे मालकी हक्काचा दावा करून असायला हवं, आणि चौथं म्हणजे मालकाच्या परवानगीशिवाय ते पोझिशन असायला हवं. म्हणजेच जर तुम्ही मालकाच्या परवानगीने त्या जागेवर राहत असाल, उदाहरणार्थ भाडे करारावर, तर येथे ऍडव्हर्स पोझिशन लागू होत नाही. येथे मालकांनी एक काळजी घ्यायची, जर तुमची एखादी रिकामी जागा असेल तर तिचा वेळोवेळी ताबा तपासत राहा. यामध्ये जर 12 वर्षापूर्वी तुम्ही कारवाई केली तर तुम्हीच त्या जागेचे मालक राहता, पण जर 12 वर्षांनंतर कारवाई केली तर तुमचा मालकी हक्क तुम्ही गमावून बसता. ऍडव्हर्स पोझिशन हा कायद्याचा असा भाग आहे जिथे निष्क्रिय मालकापेक्षा सक्रिय कब्जा करणाऱ्याला जास्त प्राधान्य दिले जातं. तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी मला फॉलो करा, ही रील गरजूंपर्यंत पोहोचवा आणि सेव्ह करा.